नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। उदगाव येथे सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या। पतीचे बाह्य प्रेम संबंध तसेच 2 मुलीच असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून उदगाव तालुका शिरोळ येथे विवाहिता सौ कोमल सुमित सुतार राहणार देसाई विद्या मंदिर नजीक उदगाव असं तिचं नाव आहे। या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे। या प्रकरणी मृत सौ कोमल यांचे भाऊ रवींद्र कृष्णात सुतार राहणार भगवा चौक सुतार गल्ली घुंडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती सुमित दिलीप सुतार, सासरे दिलीप गुंडू सुतार, सासू सौ शैलजा दिलीप सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत सौ कोमल, पती सुमित, सासरे दिलीप, सासू सौ शैलजा हे उदगाव येथे देसाई विद्या मंदिर नजीक एकत्रित राहत होते। पती सुमित याचे विवाह बाह्य प्रेम संबंध असल्यानं 15 दिवसापूर्वी सुमित यांचे कपडे धुतल्याच्या कारणावरून कोमल व सुमित यांच्यात वाद झाला होता। माझ्या कपड्यांना व कपाटाला हात लावायचा नाही, परत हात लावलास तर हात मोडून टाकील असं म्हणून सौ कोमल हिला लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावेळी सासू सौ शैलजा व सासरे दिलीप यांनी तुला 2 मुलीच आहेत, आम्हाला मुलगा हवा होता असं म्हणून सौ कोमल हिला शिवीगाळ केल्यानं वाद झाला। पती सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून सौ कोमल ही घरातल्या दुसऱ्या मजल्यावर बेडरूममध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद सौ कोमल हिचा भाऊ रवींद्र सुतार यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।